नमस्कार. मी आनंदा जाधव घाटगे, अध्यापक कन्या विद्या मंदिर रेंदाळ. नमस्कार शिक्षक मित्र हो. निपूर महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये 0 ते 9 या संख्या अंकी लिहितो हा अध्ययन स्तर विकसित करण्यासाठी कोणत्या कृती आपण घेऊ शकतो या अनुषंगाने आपण आता विचार करणार आहोत. रक्षिता, हा कोणता अंक आहे? 3. स्वरांजली, हा कोणता अंक आहे? 4. हा कोणता अंक आहे? 1. हा कोणता अंक आहे? 0. अगदी बरोबर. हा रक्षिता कोणता अंक आहे? 6. हा कोणता अंक आहे? 9. हा कोणता अंक आहे? 5. अगदी बरोबर. म्हणजेच तुम्हाला 0 ते 9 हे अंक ओळखता येतात. आता हे अंक नेमके कशा पद्धतीने लिहायचे असतात, त्यांचा आकार नेमका कसा असतो याबाबत आपण आता कृती करणार आहोत. अंकांच्या आकारा संदर्भाने आपण एक आता कृती पाहणार आहोत. तर चला मग आपण पाहूया कृती. अंकांच्या आकाराची ओळख कृती करत असताना सर्वप्रथम आपल्याला आवश्यक असते ते म्हणजे क्ले सॉईल. या क्ले सॉईल ऐवजी आपण आपल्याकडे उपलब्ध असणारी चिखल माती आपण वापरू शकतो, शेडूची माती वापरू शकतो. काही वेळा आपण आपल्या घरी उपलब्ध असणारे गव्हाचे पीठ असते किंवा कणिक असतं, याचा देखील आपण वापर करू शकतो. आणि यातूनच आपण काय करणार आहोत, अंकांचा आकार कसा असतो हे शिकणार आहोत. तर सर्वप्रथम रक्षिता, तू एक अंक मला करून दाखव पाहू. हो, अगदी बरोबर. स्वरांजली, तू 2 अंक तयार कर. रक्षिता, तू तोपर्यंत 3 अंक दाखव मला. हो, अगदी बरोबर. छान अंक तुम्ही तयार करायला लागलेला आहात. स्वरांजली, तू 0 अंक तयार कर पाहू. ठीक आहे, अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही या क्ले सॉइलचा वापर करून 0 पासून 9 पर्यंतचे अंक अगदी सुरेख असे बनवलेले आहेत. यानुसार आपण काय करू शकतो की विद्यार्थ्यांच्या मध्ये अंकांची ओळख जी आहे, ते अंक लेखन कशा पद्धतीनं करणं अपेक्षित आहे, त्याचा आकार विद्यार्थ्यांना माहिती करून देत असतो. जर एकदा अंकांचा आकार विद्यार्थ्यांना माहिती झाला की त्याच्यानंतर लेखन अतिशय सुलभपणे करता येणे सहज शक्य होते. यानंतर आपण दुसऱ्या कृतीकडे वळणार आहोत. तर दुसऱ्या कृतीचं नाव आहे पाना फुलांपासून अंकलेखन करणे. आता विद्यार्थ्यांनो, तुमच्याजवळ मी फुले ठेवलेली आहेत. या फुलांचा वापर तुम्ही करून काय करायचे आहेत, अंक तयार करायचे आहेत. तर स्वरांजली, तू 1 अंक तयार कर पाहू. तू 2 अंक लिही. फुलांचा वापर करून अंकलेखनाची जी गती आहे किंवा अंकलेखन कोणत्या पद्धतीनं करणं इथं अपेक्षित आहे, त्या पद्धतीनं इथं मुलांनी फुलांची रचना करणं अपेक्षित असतं. आपण नेहमी वापरामध्ये जो स्ट्रोक वापरतो त्या पद्धतीनं इथं फुलांची रचना इथं मुलं करत आहेत. 0 अंक लिहा. स्वरांजली, तू कोणता अंक तयार करत आहेस? 0. हा. रक्षिता, तू 7 अंक तयार कर पाहू. तर अगदी बरोबर, छान. स्वरांजली, तू कोणते अंक तयार केलेले आहेस? 0. 2. रक्षिता, तू कोणते अंक तयार केलेले आहेस? 1. 7. तर अशा पद्धतीनं हे आपण फुलांची मांडणी करून अंक तयार केलेले आहेत. पाना फुलांपासून अंकलेखन या कृतीद्वारे आपण विद्यार्थ्यांमध्ये अंकलेखनाची निश्चित दिशा कोणती असली पाहिजे हे इथं आपण निश्चित सांगू शकतो. या पद्धतीनं विद्यार्थी स्वतः अंक हा निश्चित योग्य प्रकारे लिहितो की न लिहितो त्याची पुनरावृत्ती देखील ते करू शकतात. म्हणजे एखादी चूक आहे ती आपण काय करू शकतो, या कृतीद्वारे सुधारू शकतो. यानंतर आपण एक मजेशीर कृती घेणार आहोत, अंक कथाकथन. यात एक कथा असते आणि त्यातून विद्यार्थ्यांनी तो नेमका कोणता अंक त्या कथेमध्ये आलेला आहे ते ऐकायचं आहे आणि तो अंक त्यांनी काय करायचा आहे की फळ्यावर लिहायचा आहे. तर विद्यार्थिनींनो, तुम्ही तयार आहात का? हो सर. तर स्वरांजली, तू पुढे ये. मी तुझ्यासाठी एक छोटीशी अंककथा सांगतो. तू काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि त्याच्यात कोणता अंक आलेला आहे तो तू लिहायचा आहे. सायंकाळचे 4 वाजले होते. चौघे मित्र ठरवतात की जंगलात जायचे. 4 पावले पुढे चालल्यावर त्यांच्या अशा लक्षात येतं की आपल्याजवळ संरक्षणासाठी काहीच नाही. ते खाली वागतात. चौघे जण 4 दगड आपल्या हातात घेतात. सर, या गोष्टीत 4 हा अंक आलेला आहे, तो मी लिहिला देखील. हो, अगदी बरोबर स्वरांजली. या अंककथेत 4 हा अंक आलेला होता. शिक्षक मित्रो, आज आपण विविध कृतींच्या द्वारे विद्यार्थ्यांमध्ये 0 ते 9 अंक लेखन
अधिक सुलभतेने आणि सहजतेने कसे करावे या अनुषंगाने कृतींची मालिका पाहिलेली आहे. आपण देखील आपल्या अध्यापनामध्ये यासारख्या विविध कृतींचा वापर करू शकता, उपक्रमांचा वापर करू शकता आणि विद्यार्थ्यांना हा 0 ते 9 अंक लेखन, अंकी लिहितो हा स्तर अधिक सुलभतेने लिहिण्यासाठी सहज प्रयत्न करू शकता. धन्यवाद.